नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हिंदू महिला सभा ही संस्था गेली 90 वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवाचंही आयोजन केलं जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा त्यांच्या नवरात्रोत्सवाचं 75वं वर्ष आहे. त्या निमित्ताने आपल्यासोबत मुलाखतीसाठी उपस्थित आहेत हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले. सुप्रियाताई, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा हिंदू महिला सभा स्थापन केली होती, तेव्हा त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि एकूण या संस्थेचं कार्य कसं चालतं? आधी मी सुरुवातीला तुम्ही म्हटलात तसं यंदा आमचं 2025 हे साल अतिशय महत्वाचं आहे, कारण 90 वर्ष संस्थेला पूर्ण होत आहे आणि 75वा नवरात्र महोत्सवाचं वर्ष आहे. तर त्याची सुरुवात अशी झाली, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जेव्हा हिंदू महासभेमध्ये त्यांचा जेव्हा प्रवेश झाला, त्यावेळेला भारतीय स्तरावर म्हणजे अखिल भारतीय स्तरावर हिंदू महासभेच्या अधिवेशनाबरोबरच स्त्री शाखेची परिषद भरत असे आणि त्यामुळे 1935 साली सावरकरांच्याच प्रेरणेतून सर्व जाती समावेशक अशा महिलांची एक संघटना त्या निमित्ताने सावरकरांनी स्थापन केली, तीच आमची हिंदू महिला सभा. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक स्थित्यंतर झाली, त्यामुळे संस्थेचा कारभार थोडा थंडावत गेला. पण त्यानंतर त्या संस्थापक सदस्या त्या काळच्या ज्या होत्या, सुंदराताई भोपटकर होत्या, नंतर गिरिजाबाई गोरे होत्या किंवा सिंधुताई गोडसे होत्या, मंदाकिनी गोपटे होत्या, अशा सगळ्या सदस्यांनी असा विचार केला की समाजामधल्या सगळ्या स्त्रिया परत एकत्र याव्यात, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्या निमित्ताने आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 1950 साली त्यांनी नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली. हिंदू महिला सभेची स्थापना 1935 साली सावरकरांनी केली, पण नवरात्र महोत्सवाची स्थापना 1950 साली या महिलांनी केली आणि शिवाजी मंदिर, जुनं शिवाजी मंदिर जिथे होतं, तिथे नवरात्र महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात ह्या महिला सादर करत असत आणि या महिलांनी त्या काळात खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांचं सुरू होतं. म्हणजे त्यांना असं वाटलं की सावरकरांच्या नावाने इथे काहीतरी वास्तू पाहिजे पुण्यामध्ये. त्यामुळे त्यांनी त्यावेळेच्या ट्रस्टी लोकांना विचारलं की आम्ही सावरकरांचं सभागृह इथे या शिवाजी मंदिरात पाहिजे. तर त्यावेळेच्या ट्रस्टी लोकांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीयेत, मग असं पत्र आहे आपल्याकडे आता अजून पैसे नाहीयेत, तर तुम्ही तो निधी गोळा करा. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः प्रत्येकाच्या घरी जाऊन थोडे पैसे जमा करून निधी गोळा केला आणि सावरकर सभागृह तिथे उभं करण्यात आलं त्या महिलांच्या परिश्रमातून. त्याचप्रमाणे आणखीनही आता जिजाबाई बागेमध्ये, जिजामाता बागेमध्ये जो ब्रॉन्झचा पुतळा आहे, तर पूर्वी महानगरपालिकेमध्ये जयंतीनिमित्त, जिजाबाईंच्या जयंतीनिमित्त तिथे फोटो ठेवून हार घालून पूजा केली जायची जिजाबाईंची. पण जेव्हा सुंदराताई भोपटकर नगरसेविका होत्या, त्यावेळी त्यांनी परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव मांडला की आपल्याला इथे ब्रॉन्झचा पुतळा उभा करता येईल का. तो प्रस्ताव त्यांचा मंजूर केला गेला आणि तिथे आता जो आपण पुतळा बघतोय जिजामाता बागेमध्ये, तो ब्रॉन्झचा पुतळा त्या काळातल्या आमच्या संस्थापक सदस्यांनी तो उभा केलेला पुतळा अजूनही आपल्याला तिथे बघायला मिळते. त्या पूर्वीच्या महिलांनी त्या काळानुसार आता पानशेतचा पूर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं, त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्ह होत्या, सगळ्या जणी काम करत होत्या आणि ही आमची पहिली पिढी. आता तो पिढीचा वारसा त्यांनी आपल्या पुढच्या पिढीकडे दिला आणि आपल्या सुना मुली यांना हिंदू महिला सभेमध्ये आणलं आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला. त्याच्यानंतर 1985 साली हिमानीताई सावरकर म्हणजे सिंधुताई गोडशांची मुलगी त्या संस्थेमध्ये बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि हिमानीताईंनी सुद्धा त्या काळानुसार किंवा त्यावेळेची परिस्थितीनुसार आमूलाग्र संस्थेच्या कार्यामध्ये बदल केले आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम सुरू केलं. म्हणजे त्यांनी इतकं की मोठे कार्यक्रमाचं आयोजनही हिंदू महिला सभेचं त्यांनी केलं. जेव्हा सावरकर सिनेमा बाबूजींनी काढला, त्यावेळेस सावरकरांचं काम करणारे शैलेंद्र गौड, नंतर दिग्दर्शक वेद राही,
किंवा निर्माते बाबूजी यांचा भव्य सत्कार, म्हणजे न भूतो न भविष्यते असा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या भव्य पटांगणामध्ये झाला. त्याला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर अध्यक्ष म्हणून होते. म्हणजे अशा प्रकारचं काम सावरकरांनी, हिमानीताईंनी सुरू केलं आणि आता दुसऱ्या पिढीनंतर आता वारसा तिसऱ्या पिढीकडे आलाय. म्हणजे आम्ही आता हिमानी सावरकर गेल्यानंतर 2015 साली अध्यक्षपदाची धुरा माझ्या खांद्यावर आली आणि मी आणि माझ्या 14 कार्यकारिणी सदस्य मिळून ते काम आता पुढे नेत आहोत. अशी सुरुवात अशी झाली. या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव आहे का? आहे ना, नक्कीच आहे. म्हणजे एक काय, अनेक अनुभव आम्हाला या दृष्टीने येतात इथे. आम्ही जेव्हा काम करायला लागलो, कारण मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही माझी मोठी मुलगी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा शिकत होती गौरी, तर तिने मला सांगितलं की आई, म्हणजे पारंपरिक पद्धतीने आम्ही कुमारिका पूजन करायचो. पण तिने सांगितलं की तुम्ही आपल्या घरातल्या मुलींचं कुमारिका पूजन कराच. पण ज्या वंचित आहेत, ज्या अनाथ आहेत, ज्या अंध आहेत, ज्यांना ह्या वस्तू मिळत नाहीत, त्या मुलींचं कुमारिका पूजन तुम्ही का करत नाही? खरंच म्हणजे आपण म्हणतो तसं की ह्या पुढच्या पिढीकडनं, नवीन पिढीकडनंही आपल्याला खूप गोष्टी कळतात, प्रोत्साहन मिळतं. आणि त्या पद्धतीने आम्ही कुमारिका पूजन सुरू केलं. आम्ही माई बालभवन जी संस्था आहे तिथल्या अंध अपंग मुलींचं कुमारिका पूजन जेव्हा केलं, तेव्हा त्यांना कायम जुनेच कपडे लोक देतात म्हणजे. तर आम्ही जेव्हा त्यांचं कुमारिका पूजन केलं, तिथल्या त्या ताईंनी सांगितलं, तुम्हाला ह्या मावशांनी कपडे दिलेत बरं का. त्याने पहिला प्रश्न विचारला, नवीन का जुने? खरंच आमच्या अंगावर काटा आला, कारण त्या मुलींना सवयच नव्हती ना की कोणीतरी आपल्याला नवीन कपडे देतंय. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या सैन्यामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या मुलींचं आम्ही कुमारिका पूजन केलं, तेव्हा त्या शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना आम्ही कुंकू लावलं, त्यांची ओटी भरली. तर त्या नकार दिला त्यांनी, नाही नाही, असं आम्ही नाही, कुंकू वगैरे लावून घेणार नाही. म्हटलं, हे बघा, जवान आपल्या बरोबर आहे आणि आपण ते इथे आहेत, आपली मुलं इथे आहेत आणि त्यामुळे तुम्ही कुंकू न लावून घेणं वगैरे करायचं नाही, असं काही करायचं नाही. तुम्ही कुंकू लावून घ्या, आम्ही ओटी भरणार तुमची. त्यामुळे ते खूप आम्हालाही अंगावर काटा आला की काय त्या विचार करत असतील. किती लहान वयाच्या त्या सुद्धा होत्या, म्हणजे सैनिक जवानांच्या आपल्या पत्नी होत्या त्या. तसाच एक अनुभव आला. आम्ही 2 वर्षापूर्वी फुलवा म्हणून संस्था आहे आपली बुधवार पेठेमधली, पुण्यामधली, वेश्यांच्या मुलींचं कुमारिका पूजन आम्ही केलं. त्यावेळेला ज्या म्हाताऱ्या वय झालेल्या ज्या वेश्या होत्या, त्या त्यांचा सांभाळ करतात मुलांचा. त्यांना आम्ही देवीच्या शेजारी उभं केलं, तिथे त्यांना त्यांची ओटी भरली. त्या म्हणल्या, असं कोण आम्हाला एवढा मान देते? समाजामध्ये तुम्ही पहिल्याच अशा आहात की आम्हाला इतका मोठा मान तुम्ही आम्हाला देताय, देवी समोर आमची ओटी भरताय. तोही आम्हाला एक खूप हृद्य आमची ती आठवण आहे त्या निमित्ताने. त्यानंतर करोना काळामध्ये ज्यांनी अगदी म्हणजे महिला, ज्या पोलीस महिला होत्या, ज्या अगदी ग्रासरूट पासून काम करत होत्या, जीवावर उदार होऊन आपल्या काम करत होत्या, 6-6 महिन्यांच्या बाळांना त्या घरी ठेवून काम करत होत्या, त्यांना आम्ही एक दिवशी दीपप्रज्वलनासाठी बोलवलं आणि त्यांचा अनुभव शेअर करायला सांगितला. तर त्या म्हणल्या, हे असं आम्ही कधीच आलेलो नाहीये, स्टेजवरून कधी बोललेलो नाहीये, पण हे आम्हाला खूपच आहे, तुम्ही हा आमचा सन्मान करताय, हे आमच्या दृष्टीने खूप आहे. आमच्या कायम ते लक्षात राहील की हिंदू महिला सभेने आपला असा सन्मान आपल्या कार्याचा केलाय. तसाच आणखीन एक अनुभव असा आहे की ट्रान्सजेंडर गौरी सावंत, तिची जेव्हा आम्ही मुलाखत घ्यायची ठरवली, त्यावेळेला आम्हाला पुण्यातल्या 2-3 आम्ही ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम करायचं ठरवलं. पण आम्हाला तिथून नकार आला की ह्या स्टेजवर गौरी सावंत ह्या ट्रान्सजेंडरची मुलाखत आम्ही करू देणार नाही. तर आम्ही ठरवलं, का नाही करून देणार? ती एक आपल्या सारखीच हाडामासाची व्यक्ती आहे ना, मग तिचा सन्मान का बरं करू नये? असं का केलं जातंय? मग आम्ही मुद्दाम ठरवलं की आता नाही ना, आता त्यांचा सन्मान आपण करायचाच. त्यामुळे आम्ही आता ह्या 75व्या वर्षानिमित्त जे आमचे कार्यक्रम सगळे झाले, त्याच्यामध्ये गौरी सावंत यांचा आम्ही म्हणजे मुलाखत घेतली, त्यांचा सन्मान केला आणि आम्हाला समाजाकडून अनेक लोकांनी शाबासकीची थाप दिली की अशा प्रकारे हिंदू महिला सभा ह्या अशा व्यक्तीचा सन्मान करते, त्या व्यक्तीचं कार्य समाजापुढे आणते. म्हणजे त्यांचं YouTubeवर बरंच आहे, पण पुण्यामध्ये त्यांचा असा जाहीर सत्कार होणं हे सगळ्यात मोठं होतं आणि आम्हाला खूप शाबासकीची थाप मिळाली समाजाकडून किंवा लोकांनी WhatsApp करून पण आम्हाला सांगितलं, फोन करून सांगितलं. हे आम्हाला वाटतं की आमच्या ह्या सगळ्या
सगळ्या काम आम्ही जे करतोय ह्याच्या आम्हाला पोचपावत्या आहेत आणि खरोखरच हे अविस्मरणीय अनुभव आहेत या निमित्ताने आलेले. हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, तर त्यानिमित्ताने कोणते कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत किंवा वेगळे काही उपक्रम राबवले जाणार आहेत का? आमचं आता 75 वर्ष सुरू झालं मागच्या डिसेंबर पासून. नवरात्र झाल्यानंतर लगेच डिसेंबर महिन्यात आमचे कार्यक्रम सुरू झाले. आम्ही त्यानिमित्ताने दर महिन्याला एक कार्यक्रम असे उत्तमोत्तम कार्यक्रम आतापर्यंत केले. कॉर्पोरेट कीर्तन समीर लिमये यांचं केलं, वृषाली मावळणकरांचा गाण्याचा कार्यक्रम केला, प्रतिभाताई शाहू मोडक त्यांची आम्ही मुलाखत घेतली. त्यानंतर आता मी म्हटलं तसं गौरी सावंत ट्रान्सजेंडर त्यांची आम्ही मुलाखत घेतली. मल्लखांब करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या 9 भगिनी मल्लखांब करत असताना त्यातल्या 2 भगिनी इराणला भारताचं नेतृत्व करायला गेल्या होत्या, अशा 9 करमरकर भगिनींची आम्ही मुलाखत घेतली. त्यानंतर लताबाईंवर एक छान कार्यक्रम केला. ऐतिहासिक रामायण असा एक ह्या सगळ्या तरुण पिढीला एक प्लॅटफॉर्म द्यावा त्या निमित्ताने एक कार्यक्रम केला. अशा अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांचं नियोजन या वर्षामध्ये आम्ही केलं आणि अत्यंत भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. मीडियाने त्याची दखल घेतली. पेपरमध्ये आमचं सगळं येत होतं, राईटअप येत होता आणि हिंदू महिला सभा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचतीये आणि पोचली असं मला वाटतं या निमित्ताने. हिंदू महिला सभेचा जो नवरात्रोत्सव असतो, तर त्याच्या कार्यक्रमाचं एक ठराविक स्वरूप असतं की ते दरवर्षी बदलतं? त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? आता वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी कार्यक्रम तर असतातच, म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम असतातच. त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी दुर्गा पुरस्कार देतो एका व्यक्तीला. आम्ही म्हणजे मी 15 साली जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हापासून आम्ही दुर्गा पुरस्कार सुरू केला. पहिल्या वर्षी भारतबाई देवकर ज्या देवीचं देऊळ झाडण्याचं सोलापूर मधल्या देवीचं देऊळ झाडण्याचं काम करायच्या, त्यांना पहिला पुरस्कार दिला. पूजा घनसरवाड जी स्मशानामध्ये प्रेताच्या अग्नीच्या ज्वाळेमध्ये त्या प्रकाशामध्ये अभ्यास करून जिला आज उत्तम मार्क मिळाले तिला पुरस्कार दिला. नंतर आम्ही भोर तालुक्यातली शीतल चव्हाण आहे, तिला आम्ही म्हणजे पोस्टमार्टम करणारी 6000 मृतदेहांचं पोस्टमार्टम करणारी ती मुलगी आहे, तिला आम्ही पुरस्कार दिला. त्याच्यानंतर आता ह्या वर्षी आम्ही पुरस्कार दिला पॅराऑलिम्पिक मध्ये ज्यांना गोल्ड मेडल मिळालंय त्यांना आम्ही पुरस्कार दिला. असे दरवर्षी आम्ही पुरस्कार तर देत असतो. नवरात्रामध्ये कुमारिका पूजन खूप वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि दरवर्षी नवरात्रामध्ये आमची जी जमा होते म्हणजे काय म्हणायचं नारळ तांदूळ अशा ज्या वस्तू असतात त्या आम्ही वेगवेगळ्या संस्थांना दान म्हणून देतो. किंवा जे कापड वगैरे येतात आमच्याकडे साड्या येतात कापडं येतात त्याची आम्ही गेल्या वर्षी आम्ही दिलं होतं. एक भाग्यश्री नडीमेटला म्हणून आहे, ती कर्णबधीर मुलगी आहे पण अत्यंत कलावंत मुलगी आहे. तिला आम्ही ते सगळे ब्लाउज पीस दिले, तिने आम्हाला त्याची तोरणं शिवून दिली. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे आम्ही सामाजिक उपक्रम अनेक सामाजिक उपक्रम दर वेळेला वेगवेगळे असे करत असतो. आणि या वर्षी आता नवरात्र महोत्सवामध्ये पण उत्तम कार्यक्रम आहेत. या वर्षीचा दुर्गा पुरस्कार आम्ही अवयव दानावर ज्या मोठं काम करतात त्या आरती गोखले यांना देतोय आणि ते डॉक्टर मायाताई तुळपुळे ज्यांचं श्वेता असोसिएशन्स फॉर विटिलिगो अशी त्यांची जी संस्था आहे त्यांच्या हस्ते आम्ही त्याला पुरस्कार देतोय. आणि म्हणजे एक वेगळं समाजामध्ये अवयवदानाचं प्रसार व्हावा प्रचार व्हावा आणि अनेकाने अवयवदानाला म्हणजे उद्युक्त व्हावं अशा दृष्टीने आम्ही अवयवदान हा यावर्षीचा दुर्गा पुरस्काराचा आम्ही विषय घेतलाय. शिवाय मला आणखीन सांगायला आवडेल की यावर्षी आम्ही 75 वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला एक स्मरणिका आम्ही प्रकाशित करतोय. ज्या स्मरणिकेचं पहिल्या दिवशी अशोकजी नायगावकर यांच्या हस्ते आमचं प्रकाशन होतंय. उत्तम लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या वर्षी आम्ही नवरात्र महोत्सवात देवीची मिरवणूक काढतोय, जी आम्ही कधी आतापर्यंत काढली नव्हती, पण आम्ही मिरवणूक काढतोय. महाराष्ट्रीय मंडळाची शाळा आहे, तिथल्या मुलींचं ढोल ताशा पथक लेझिम पथक या मिरवणुकीला असणार आहे. त्यामुळे असे खूप छान कार्यक्रम आमचे होत असतात. आणि आम्ही फक्त महिला म्हणजे 14 जणी महिला मिळून कुठेही कमी नाही. फोटोग्राफी महिला करतात, शूटिंग महिला करतात, निवेदन महिला करतात, देवीला साडी नेसवण्या सकाळपासून ते सगळं आम्ही महिलाच करतो.
त्यामुळे खूप आम्हाला म्हणजे आमचे गुरुजी आहेत किंवा आमचे मीडियावाले आहेत, आमचे ॲडव्हर्टायझिंगवाले ते सगळे तर मदतीला आहेत. पण मेन जे नवरात्र आमचं चालतं, ते फक्त आम्ही 14 जणी मिळून आणि ती आमच्यात मला सांगायला ह्या प्लॅटफॉर्मवर आवडेल, की हे एकटीचं माझं काम नाहीये. ही टीमवर्क आहे. आणि ह्या आमच्या सगळ्या हिंदू महिला सभेच्या सगळ्या आमच्या या गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी हे एक महत्वाचा त्याच्यामध्ये उद्देश असतो. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. कुठेही चढाओढ नसते, कुठेही भांडण नाही, रुसवे-फुगवे नाही, तंटे नाहीत. इतकं एकोप्याने काम करणारी ही मला वाटतं ही संस्था आहे. म्हणजे असतील बाकी पण माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे मला आज अध्यक्ष म्हणून ह्या सगळ्या महिलांना ह्या प्लॅटफॉर्मवर खूप 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 धन्यवाद द्यायचे. तुम्ही आत्ताच सांगितलं की वेगवेगळे सामाजिक उपक्रम तुम्ही राबवत असता. या सगळ्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद कसा असतो? भरभरून प्रतिसाद असतो पुणेकरांचा. कारण आम्ही जेव्हा हे उपक्रम करायचं ठरवतो, तेव्हा तर आम्ही WhatsApp ग्रुपवर वगैरे सगळ्या टाकतोच, की असं-असं आम्ही करतोय. कोणाला जर सहभागी व्हायचं असेल तर या. आणि काय होतं, की आम्ही काम करतोय, आम्ही 14 जणी सांगतोय, तर त्यांना एक मदत जर करायची असेल कुणाला कुठल्या दृष्टीने, तर ते आमच्यापर्यंत पोहोचते अशासाठी कारण आम्ही एक विश्वास निर्माण केलाय लोकांच्या मनात, की ती मदत त्या-त्या व्यक्तीपर्यंत आमची पोहोचेल. आणि लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळतो, की वाट बघत असतात, की आम्ही यावर्षी आता नवरात्रात काय कार्यक्रम ठेवतोय? कुठला सामाजिक उपक्रम आमचा आहे? आम्ही दुर्गा पुरस्कार कोणाला देणार आहोत? आम्ही कुमारिका पूजन कुठल्या संस्थांच्या मुलींचं करतोय? हे लोकं वाट बघत असतात आणि खरंचच त्यावेळेला आपली जेव्हा मुलं येतात तिथे छोट्या-छोट्या कुमारिका, त्या विचारतात, की हे काय करतायत? आणि आम्हाला तोच आमचा हेतू आहे, की त्या मुलींनाही ती मुलं टिपकागदासारखी असतात. त्यांनाही कळू देत, की आपल्याला पुढे जाऊन हे समाजाचं थोडंसं काहीतरी आपण देणं लागतो. ते आपण हे केलं पाहिजे, असं त्या मुलींना, आपल्या घरातल्या मुलींनाही ते कळलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलींनाही आपण त्यावेळेला बोलवतो आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रिया पण तिथे येतात. बऱ्याच आणि कार्यक्रमांना पण येतात. सगळ्या सगळ्या तऱ्हेची लोकं आमच्या कार्यक्रमांना असतात. आणि सामाजिक उपक्रमात तर त्यांना असं होतं, की तुम्ही एखादं कुठलंही सामाजिक काम तुम्ही ठरवा. तुम्हाला फंड्सची आवश्यकता असेल तर आम्हाला सांगा. तुम्हाला आम्ही दिलं, की ती योग्य तऱ्हेने ती सामाजिक मदत पोहोचेल ह्याची आम्हाला खात्री आहे आणि हेच आमचं यश आहे असं मला वाटतं. बरोबर. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? हां, तर मी असं म्हणेन, की म्हणजे नवरात्र म्हणजे फक्त काही देवीची पूजा नाहीये. म्हणजे ते नुसतं नवरात्रात 9 दिवस देवीला साडी नेसवायची आणि तिचे उत्सव करायचे ही म्हणजे नुसती पूजा नाहीये देवीची. तर स्त्री शक्तीला च्या योग्यतेने मान्यता स्त्री शक्तीला योग्य तऱ्हेने मान्यता देण्याची ती प्रेरणा आहे. आणि श्रद्धा आणि शक्तीबरोबर समाजभान, पर्यावरण जपणं हा पण एक नवरात्राचा एक उद्देश आहे आणि असला पाहिजे. या उत्सवातून आपण आपल्या आतल्या शक्तीला जागं करूया आणि समाजामध्ये समानतेचा आणि सहकार्याचा दीप प्रज्वलित करूया, असं मी या निमित्ताने सांगेन आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देईन या प्लॅटफॉर्मवरनं. आणि आमची आता 75 वर्ष नवरात्राचे 100कडे वाटचाल होणार आहे. तर सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आमच्या पाठीशी असू देत, अशी मी प्रार्थना करेन. ताई धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात आणि हिंदू महिला सभेचं एकूण काम कसं चालतं हे आम्हाला सगळ्यांना सांगितलंत. तुम्हाला सगळ्यांना ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.